नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. वंचित नेते बाळासाहेब आंबेडकर यांची आरआरसीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. विविध विषयांवर मांडले स्पष्ट मत. सरोपच्या रुग्णालयात हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू. मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, पत्नीची मागणी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू. अकोल्यासह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कधी? राजकारणाच्या अगोड गोष्टींवर बच्चू कडूंचा अमरावतीवर प्रहार. आत्ताच्या राजकारणात माणुसकीचा अभाव, व्यक्त केली खंत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, बोकडबडी प्रथा बंद करा. सराव गावात प्रत्यक्ष घटनास्थळी वेगळेच चित्र. आता सविस्तर बातम्या. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युती होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. अकोल्यात या नव्या युतीने राजकीय क्षेत्रात मोठा बदल होईल याविषयी मनसे, शिवसेना नेत्यांबरोबर अकोल्यातील राजकीय विश्लेषकांनी आपली मते मांडली. आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांचा विशेष वृत्तांत. येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान निश्चित करण्यात आले असून या ठिकाणी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा अधिक होत आहे. याचं कारण म्हणजे ठाकरे बंधू. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेनेची युती होण्याचे संकेत असून यावर अकोल्यातील राजकीय विश्लेषक, मनसे व शिवसैनिकांनी त्यावर त्यांची मते मांडली. सर्वांना जय महाराष्ट्र. मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मान्य राजसाहेब ठाकरे हे एकत्र यावे ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच इच्छा होती आणि त्या दिशेनं ही एकदम संवेदनशीलता म्हटलं तर हा एक मोठा संयोग आहे. परंतु याच्यातून जी या महाराष्ट्रातली मराठी ताकद आहे ही एकत्र येईल आणि त्यांनी नक्कीच या महाराष्ट्रात एक मोठी क्रांती, मोठा बदल घडून येईल आणि इथले जे भूमिपुत्र आहेत यांना नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल आणि याच्यातून आपल्याला भरपूर काही महाराष्ट्रासाठी करता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आतापर्यंत प्रत्येक इलेक्शन हे स्वतंत्ररित्या लढलंय. मात्र महाराष्ट्राचे सध्या वातावरण सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे युतीच्या गोष्टी हे निश्चित तुम्हाला एक सांगतो की जनसामान्याच्या आम्ही जेव्हा जातो तेव्हा लोक यांना पॉझिटिव्ह घेत आहे आणि महाराष्ट्रातला सध्या गरज आहे. कारण ते घाणेरडं राजकारण झालेलं आहे की या पहिले असं राजकारण कधीच कोणी पाहिलं नव्हतं. तर मला असं वाटतं की सध्या जे जवळीकता दोन्ही भावांची सध्या सुरू आहे आणि निश्चितच याला असं वाटतं की चांगले दिवस येत असतात महाराष्ट्राला, म्हणून एक सुरुवात पण होऊ शकतो. मात्र ह्या सगळे जे निर्णय हे पूर्ण निर्णय मान्य राजसाहेब ठाकरे घेतात आणि जसे जसे पक्षाचे आदेश येतात तशा प्रकारे आम्ही त्याचे आदेश पाडू आणि युती झाली नाही हो, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचं अस्तित्व या येणाऱ्या इलेक्शनमध्ये दाखवून देणार. महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 महत्त्वाचे पक्ष असलेले ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली तर महाराष्ट्राचं राजकारण कसे बदलेल याची उत्सुकता जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आपण राजकीय फायद्याचा विचार जर केला तर मनसेचं जे प्रभाव क्षेत्र आहे यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक हे 4 प्रमुख शहरं जे आहेत ते महाराष्ट्राची त्यामध्ये येतात आणि या 4ही शहरांमध्ये मनसेची मोठी ताकद निश्चितच आहे. कारण नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता 5 वर्ष राहिलेली आहे. आपण या 4ही शहरामध्ये हे 2 पक्ष एकत्र आले तर निश्चितच त्याचा फायदा मोठा जो आहे तो दोन्ही पक्षांना होऊ शकतो आणि खास करून मुंबई महापालिकेचा विचार जर केला तर ठाकरेंच्या शिवसेनेला याचा फार मोठा फायदा आणि रसद जी आहे राज ठाकरेंच्या मताची ती होऊ शकते. पण या 4 शहराव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर
महापालिकांचा आपण विचार केला तर निश्चितच मनसेची ताकद या चार शहरांच्या पलीकडे फारशी महाराष्ट्रात नाही आहे. राज ठाकरेंच्या भाषणांवर प्रेम करणारे जरी लोक असले तरी राज ठाकरेंना मतदान किती होतं आणि ते मतं जे आहे ते मिळत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना जो राजकीय फायदा जो आहे महाराष्ट्राच्या इतर भागात झालेला नाही. आपण त्यामुळेच नागपूरसारखी महापालिका असेल, अमरावती महापालिका असेल किंवा थेट छत्रपती संभाजीनगरची महापालिका असेल, इथे राज ठाकरेंना मानणारा वर्ग जरी असला तरी त्यांना मतदान करणारा तो वर्ग नाही. त्यामुळे याचा फारसा फायदा जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेला होणार नाही. आपण अकोला महापालिकेची जर आपण विचार केला तर अकोला महापालिकेत हे दोन्ही पक्ष जरी एकत्र आले तर मनसेची ताकद जी आहे ती शहरामध्ये अतिशय अल्प प्रमाणात आहे. दोन कंटिन्यू ज्या निवडणुका झाल्या म्हणजे आपण 2007 आणि 2012 या दोन्ही निवडणुकीत प्रत्येकी एक नगरसेवक जो आहे तो मनसेचा इथून निवडून आला होता. मात्र 17च्या निवडणुकीत पार्टी कमी होती आणि अकोल्याच्या 1-2 जर वॉर्ड सोडले समजा आणि 2-3 नेते जर सोडले तर मनसेचा फारसा जो प्रभाव आहे तो अकोल्यामध्ये नाही आहे. त्यामुळे या युतीचा फायदा जो आहे तो अकोल्यात फारसा होईल असं वाटत नाही. आणि मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली तर हे 4 शहर जे आहेत ते वगळता या युतीचा फारसा फायदा इतर भागात होणार नाही. मात्र एक गोष्ट आहे, या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित सभा जर महाराष्ट्रात झाल्या तर निश्चितच प्रत्येक ठिकाणचं चित्र जे आहे ते बदलू शकतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला काही प्रमाणात संतू प्रवेश करायला या इतर महापालिकांमध्ये त्याचा मोठा फायदा होऊ शकतो असं सध्याचं आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे जर एकत्र झाले तर मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरात त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. त्यांना चांगले रिझल्ट मिळतील. मात्र इतर ठिकाणी प्रामुख्यानं अकोल्यात मनसेचं फारच कमी प्रस्थ असल्यामुळे इथे त्याचा काही जास्त परिणाम होणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हावर जर युती झाली जिल्हा पातळीवर तर निश्चित एक उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि मतदारांमध्ये पण खूप अशी नवचैतन्य आलेलं आहे. आणि आम्ही जेव्हा बाहेर याच्यामध्ये समस्या घेऊन आम्ही कोणाकडे जेव्हा जात असतो समस्यांचं निराकरण करायला तेव्हा निश्चितच जे मतदार आहेत ते आम्हाला सांगत असतात की ही जी आता युती आहे ही निश्चितच तुम्हाला लाभदायक राहणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही युती भविष्यात खूप पुढे जाणार. अकोला जिल्हा परिषद निवडणूक आणि महापालिका निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीपूर्वी निवडणुकीचे काय मुद्दे असतील या विषयावर वंचित नेते बाळासाहेब आंबेडकर यांची विशेष मुलाखत RRCने घेतली आहे. ती लवकरच प्रसारित होईल. जनता भाजी बाजार बस स्टँडची जागा महापालिकेला हस्तांतरित झाली त्या विषयांवर आंबेडकर यांनी त्यांचे स्पष्ट मत मांडले आहे. अकोला महापालिकेला सध्या भाजी बाजाराची बस स्टँडची जागा मिळालेली आहे. पण असे झाल्यास ती जागा जर महापालिकेला गेली तर भाजी मार्केट कुठे जाईल? काय वाटतं आपल्याला? एक ह्याचं आहे की शहराचं प्रॉपर प्लॅनिंग जे आहे ते प्रॉपर प्लॅनिंग काही झालेलं नाही आहे आणि त्या दृष्टीने असं पावलं टाकली पाहिजे ती काही पावलं टाकल्या जात नाही. बरोबर. शहर विस्तारित झालेलं आहे. हो. आणि विस्तारित झाल्यामुळे एकच जुनी कन्सेप्ट बाजारपेठेतली हो ती आता मला वाटतं कमी पडायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे झोन वाईज तुम्हाला आता असं भाजीपाल्याचं बाजारपेठ ही निर्माण करावी लागणार आहे. हो. नाही ते एकाच ठिकाणी म्हणजे जसं पाणी एका ठिकाणी येतं नंतर वाहून जातं तसंच ट्रॅफिक जे आहे ते एकाच ठिकाणी येतं चोक होऊन जातं आणि मग सगळीकडेच त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की मंडई ही जी आहे ही स्प्रेड आऊट झाली एकाच ठिकाणावर तर अधिक चांगलं होईल आणि तो मला वाटतं एक प्लॅनिंगचा भाग असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. यासोबतच इतरही रोजगारांचे मुद्दे सुद्धा समोर आलेत. तर येतील ना मला वाटतं कारण का तुम्ही जसं बाजारपेठ वाढवणार तसं तिथे स्थानिक भाजीपाला फ्रूट इतर गोष्टी विकणारी येणार. हो. परमनन्सी हे लायसन्स कोणाला देऊ नये असं माझं म्हणणं आहे. त्याच्या नक्कीच वर्षभराचं असणारं लायसन्स त्या ठिकाणी देण्यात यावं. आणि
आत्तापर्यंत कोणी विचार केलेला नाही, आणि तो म्हणजे की या लायसन्समधनं एक कुटुंबाला स्टेबलाइज करणं, आणि ते स्टेबलाइज झालं की त्याला म्हणणं तू तुझ्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. म्हणजे दुसरं कुटुंब तुम्ही असं स्टेबलाइज करायला त्या ठिकाणी घेत आहेत. म्हणून मी म्हटलं की 1 वर्षाचा कालावधी हा लायसन्सचा असला पाहिजे. किती वर्ष त्याचं रिन्यू करायचं हा मला वाटतं पॉलिसी मॅटर आहे. तर फायनान्शियली स्टेबिलिटी येण्यासाठी, आणि ती एकदा आली की मग त्याचं लायसन्स रिन्यू करायचं नाही, नवीन ह्याला असणारं लायसन्स द्यायचं. तुम्ही असणारं एक फायनान्शियली कुटुंब स्टेबलाइज करायला त्या ठिकाणी लागतं, अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम आणि दलित वस्त्यांमध्ये विकास कामे होत नसल्याचे प्रशासक राजमध्ये चित्र आहे. काय वाटतं आपल्याला सर? नाही, या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत की मुसलमानांमध्ये तरी ॲटलिस्ट काहीच डेव्हलपमेंट नाही अशी परिस्थिती आहे. यावर प्रशासकांनी कुठले उपाययोजना करायला पाहिजे? ते माझं म्हणणं असं आहे की मी पुन्हा असं म्हणतो की तुम्हाला शहर कसं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. बरोबर. शहरातला मतदार हा जो आहे हा संकुचित मतदार आहे, मी असं म्हणेन. धर्मवादी आहे, जातीवादी आहे, दोन्ही आहेत. आणि तो धर्मवादी आणि जातीवादी असल्यामुळे त्याच्या हे लक्षात येत नाही की तो घाणीमध्ये राहतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणात इथली असणारी घाण आहे शहरामध्ये. म्हणजे आता तुम्ही बाहेर पडलात तर मच्छराचं साम्राज्य तुम्हाला दिसते. त्याच्यामुळे मुळात माझं म्हणणं असं आहे की हा जो व्हाईट कॉलर आहे शहरातला, याला स्वच्छता पाहिजे की नको पाहिजे हाच माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे. नक्कीच. कारण तोच सगळ्यात मोठ्या प्रमाणात मला धर्मवादी आणि जातीवादी असलेला दिसतोय. गेल्या अनेक वर्षाचा बदल मी असा त्या ठिकाणी बघतोय. पूर्वी तो एवढा धर्मवादी जातीवादी नव्हता, पण आता तो कट्टर धर्मवादी जातीवादी झाला अशी परिस्थिती आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे असं शहराचं सत्यानाश आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे त्याला अकोला हे एका काळी इंटरनॅशनल शहर होतं. बरोबर. बाजारपेठ होती, याचाही त्याला विसर पडलेला आहे. बरोबर. आणि ती पुन्हा बाजारपेठ होऊ शकते याचंही त्याला असं ज्ञान नाही. अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाहूया नेमकी काय बातमी आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा मोकळा येथील रहिवासी असलेले अरविंद अघमे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी अपघात कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र योग्य वेळी आणि पुरेसे उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. अरविंद अघमे यांना प्रथम अपघात कक्षात दाखल करण्यात आले. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले, परंतु त्यानंतर कोणताही पुढील उपचार न करता त्यांना वॉर्ड क्रमांक 9 मध्ये पाठवण्यात आले. वॉर्ड बॉय गैरहजर असल्याने नातेवाईकांनीच रुग्णाला वॉर्ड नंबर क्रमांक 9 मध्ये नेले, परंतु तिथे बेड उपलब्ध नसल्याने त्यांना पुन्हा अपघात कक्षात परत यावे लागले. अपघात कक्षात परत आल्यानंतरही डॉक्टर आणि सिस्टर यांनी त्यांना ऑक्सिजन लावला नाही किंवा आवश्यक उपचार केले नाहीत. यामुळे अरविंद अघमे यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. अरविंद अघमे यांच्या पत्नीने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टर आणि सिस्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अरविंद सुखदेव अघमे ॲडमिट केलं होतं. कुठं ॲडमिट केलं? OTP मध्ये, अपघात कक्षामध्ये. अपघात कक्षामध्ये. काय झालं तिथं? श्वास घ्यायला त्रास होत होता. हां. ऑक्सिजन लावलं, 5 मिनिटं ठेवलं आणि काढून टाकलं. कोणी काढलं? तिच्या डॉक्टरांनी काढलं. अच्छा. त्यांना सांगितलं की त्रास होत आहे, त्रास होते, पण ते म्हणाले नॉर्मल आहे, तुम्ही 109ला घेऊन जा. हां. तिथपर्यंत नेलं, जीव घाबरलं, तिथून इथपर्यंत आणलं. त्यांनी काही प्रोसिजर केली नाही. कोणी नाही केली? डॉक्टरांनी. बरं. त्याच्यामुळे वारले? अच्छा. वॉर्ड बॉय नव्हते का तिथं? नाही, वॉर्ड बॉय नव्हते. वॉर्ड बॉय कुठं होते? वॉर्ड बॉय दिसलेच नाही तिथं. नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला लवकरच मुहूर्त लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने कंबर कसली असून जोरदार तयारी केली जात आहे.
अशातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे इतर महापालिकांचे काय असा प्रश्न विचारला जात आहे। मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोग 6 ऑक्टोबर रोजी प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्यात येणार आहे। या निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतचीच मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे। महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या। त्यानुसार या निवडणुकीत प्रक्रियेत 494 हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या। यावर नुकतीच सुनावणी पार पडली। आता राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना तयार करणार असून 6 ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे। प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आरक्षण जाहीर करण्यात येईल। त्यानंतर काही दिवसातच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात येईल। अंदाजानुसार मुंबई महापालिकेची निवडणूक ही जानेवारी महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। माझे संचालक पद रद्द झाले पाहिजे असे सुडाचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे। महाराष्ट्राची मोठी राजकीय संस्कृती आहे। कट्टर राजकीय विरोधक असलेले धोटे आणि नाईक यांच्यातील एक किस्सा यावेळी बच्चू कडू यांनी सांगितला। अमरावती जिल्हा बँकेच्या आमसभेत त्यांनी ही वास्तविकता मांडली। अमरावती जिल्हा बँकेची आज आमसभा होती। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही आमसभा संपन्न झाली। बँकेचे सर्व पदाधिकारी या आमसभेला उपस्थित होते। माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यातील राजकीय विरोधकांची होत असलेली कोंडी यावेळी बोलून दाखवली। बँकेच्या सभासदाला साधी आमसभा सुद्धा अशा पद्धतीने म्हणजे लपून चोरून घेतल्यासारखी व्यवस्था होती। आज ह्या लहान लहान गोष्टी आहेत, फार मोठ्या गोष्टी नाही आहेत, पण ह्या लहान गोष्टी करायला सुद्धा मागचं संचालक तयार होतोय। आणि म्हणून आम्ही तुमचा कुठं अडचणी येईल आणि आमच्यामुळं बँक कुठं खात्यात येईल असं कुठलाही कारनामे होणार नाही। उलट या बँकेची तरक्की करून माझ्या शेतकऱ्याला हातात त्याचं कर्ज आणि अधिक रकमेचं कसं देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला सांगतोय। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेड भाजप आमदार श्याम खोडे यांच्या घरासमोर आंदोलन केले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। यंदा वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे। सोयाबीन, कापूस, भात यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। सरकारने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे। सणासुदीच्या दिवसातही शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आमदार श्याम खोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या समोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांना घेराव घातला। त्यांनी आमदार खोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली। या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। जय जिजाऊ। आज या ठिकाणी वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार खोडे सर यांच्या निवासस्थानी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक आंदोलन करत आहोत शेतकऱ्यासाठी। आणि आज या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत विदारक आहे। कारण ज्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांची घरं वाहून गेलीत, शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलीत, शेतकऱ्यांच्या घरातल्या ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या सुद्धा वाहून गेल्यात आणि सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। आणि त्याच्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडचं आंदोलन या ठिकाणी आम्ही मंगरुळपूर या निवासस्थानी आमदाराच्या निवासस्थानी करत आहोत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अकोला पोलीस दलात कार्यरत सुयश जडिये यांनी सुवर्ण पदक पटकावले. अकोला पोलिसांचे नाव देश विदेशात झळकवले. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अकोला जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचे बँकॉक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये मानाचा तुरा रोवला आहे. सुयश जडिये यांनी आतापर्यंत 50च्या वर विविध पदके प्राप्त केली आहेत. बँकॉकच्या स्पर्धेमध्ये सिनियर व मास्टर ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक मिळवून 2 सुवर्ण पदक पटकावले. देश विदेशातील अनेक स्पर्धक सहभागी होते. यावर्षी सुयश जडिये यांनी राज्य पातळीवर 5 सुवर्ण तर 7 रजत पदके जिंकून अकोला पोलीस दलाचे नाव भारतासह विदेशात झळकवले. दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध धर्मीय नागपूरच्या दीक्षाभूमीवर पोहोचतात. रेल्वे प्रशासनातर्फे नागपूरला जाण्यासाठी विशेष 12 रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. दरवर्षी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली आणि आसपासच्या जिल्ह्यातून हजारो बौद्ध बांधव ट्रेनने नागपूरला जाण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशनवर एकत्र येतात. यावर्षी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत आहे. बौद्ध बांधवांच्या सोयीसाठी यावर्षी रेल्वे प्रशासनाने विविध रेल्वे स्टेशनवरून अकोला मार्गे नागपूरसाठी एकूण 12 धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी दीक्षाभूमीसाठी सोडलेल्या विशेष गाड्यांची माहिती घ्यावी आणि कोणतीही घाई न करता धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरला जाण्याकरिता विशेष ट्रेनचा वापर करावा. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे ते नागपूर, नाशिक ते नागपूर, मुंबई ते नागपूर, नागपूर ते अकोला, नागपूर ते भुसावळ आणि सोलापूर ते नागपूर दरम्यान 12 अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जातील. या सर्व गाड्या अकोला मार्गे धावतील. रेल्वे प्रशासनाने दीक्षाभूमीला जाणाऱ्या बौद्ध बांधवांना या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणि अमरावतीच्या विकासासाठी अमरावतीच्या कुलदैवत असलेल्या श्री अंबामाता आणि एकविरा देवीच्या भक्तिमय दर्शन सोहळ्याचे आयोजन अमरावती शहर काँग्रेस कमिटीने केले होते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावर्षी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, भात, ऊस अशा अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीने देवीच्या चरणी विशेष प्रार्थना केली. या सोहळ्याचे आयोजन केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या वेदनेचा भाग असल्याचे अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत म्हणाले. त्यांनी सरकारकडे तात्काळ मदत जाहीर केल्याची मागणी केली. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. खासदार बळवंतराव वानखडे, माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याने अमरावतीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला एक वेगळेच रूप दिले, तसेच समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. गरबा हे देवी दुर्गा माता आणि स्त्री शक्तीच्या आराधनेचं एक रूप आहे, ज्यामध्ये धार्मिक भावनांचा समावेश असतो. RDG पब्लिक स्कूलच्या सभागृहात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान गरब्याचे सुंदर आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन दररोज संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. गरबा आयोजन शाळेच्या दिवंगत संचालिका मधुमा यांच्या स्मरणार्थ केले जाते, कारण मधुमा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असायच्या. तसेच मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांना खूप समाधान मिळायचे. ही गोष्ट लक्षात घेऊन दरवर्षी गरबा उत्सव मोठ्या उत्साहाने शाळेत आयोजित केला जातो. शाळेचे संचालक दिलीपराजजी गोयनका, भारतीय सेवा सदन सदस्या प्राध्यापक इंदुबाला चौधरी, प्राचार्य कुरियचंद, CP उपप्राचार्य श्वेता चोमवाल यांच्या हस्ते माता दुर्गा पूजन आणि आरती करून गरबाची सुरुवात करण्यात आली. कला शिक्षक सौरभ महल्ले यांनी यावर्षी बंगाली स्वरूपातील दुर्गा मातेचा देखावा साकारला, जो सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. यामध्ये पूर्व प्राथमिक ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी सकाळी पूर्व प्राथमिक ते 2री आणि संध्याकाळी 3री ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी 6वी, 8वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तिसऱ्या दिवशी 7वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन गरब्याचा आनंद लुटला.
बंगाली वेशभूषेत गरबा नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला। 27 सप्टेंबर रोजी सकाळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते कन्यापूजन करण्यात आले। शाळेचे संचालक श्री दिलीपराजजी गोयनका यांनी आपले विचार व्यक्त करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या। या शुभप्रसंगी विद्यार्थ्यांनी बंगाली नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कला शिक्षण सौरभ महल्ले आणि रुपाली अंबुस्कर यांचा सत्कार करण्यात आला। या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन 7वीतील विद्यार्थिनी आशिष जैन आणि रिदम शर्मा यांनी केले, तर वैदेही गावंडे हिने आभार प्रदर्शन केले। या संपूर्ण नवरात्र उत्सवाचे आयोजन प्राचार्य कुरियचंद सीपी आणि उपप्राचार्य श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन हाऊसने केले होते। हा नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेच्या ग्रीन हाऊससह विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि संगीत विभागाचा विशेष सहभाग लाभला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत 29 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता चांदणी पोलिसांनी आलेगाव येथे अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकली। यात काहींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। गुप्त माहितीच्या आधारे सोसायटी परिसरात अड्ड्यावर ही कारवाई करण्यात आली। या छाप्यातून पोलिसांनी जुगारासाठी वापरण्यात आलेले बादशहा फ्लेक्स बोर्ड, 52 पत्त्यांचा संच, वर्ली मटक्यांचे आकडे असलेल्या चिठ्ठ्या तसेच इतर साहित्य जप्त केले। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपी शेख मतीन शेख शमीम राहणार आलेगाव, अन्सर खान जाहिद खान राहणार आलेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन चांदणी रवींद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अनिल सोळंके व उमेश सांगडे यांनी केली। रिसोड लोणार राज्य महामार्गावर भर जहागीर येथील आसरा माता मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त दररोज शेकडो भक्त मातेचे दर्शन घेतात। येथील निसर्ग सौंदर्य, आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेते। 9 दिवस येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते। रिसोड लोणार रोडवर आसरा माता संस्थान हे एक जागरूक देवस्थान म्हणून वाशिम जिल्ह्यात ओळखले जाते। नवसाला पावणारी आसरा मातेचा दुर्गा उत्सव म्हणजे देवी दुर्गाच्या भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते। भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने येथे नवरात्र उत्साहात 9 दिवस भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। एका नैसर्गिक तलावाच्या मधोमध असलेले मंदिर आणि त्यावर केलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। दरवर्षी याच प्रकारे या मंदिरावर सजावट केली जात असून यंदाही सजावट केली गेली आहे। यावर्षी रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने तलाव पूर्ण भरला आहे। त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे। बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका व कातखेडा येथे नवरात्री दरम्यान बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे। दिनांक 30 सप्टेंबर व दिनांक 1 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी निर्गमित केला आहे। पण सराव या गावात वेगळेच चित्र असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। बार्शीटाकळी तालुक्यातील सराव येथील श्री गणेश गौरक्षण संस्थांतर्फे निवेदन देण्यात आले होते। धार्मिक स्थळी पशुहत्या बंदीबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात शासनाच्या वतीने उच्च न्यायालयासमक्ष दिलेले आश्वासन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 अन्वये सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यावर आलेले निर्बंध लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अन्वये आदेश निर्गमित करण्यात आला आहे।
त्यानुसार चेलका व कातखेडा येथील नवरात्र उत्सवात देवीचे मंदिर व 200 मीटर मंदिराच्या परिसरात दिनांक 30 सप्टेंबर व दिनांक 1 ऑक्टोबर रोजी बोकडाचा बळी देण्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास होईल अशा रीतीने प्राण्यांच्या कत्तलीवर आदेशान्वये निर्बंध घालण्यात आले आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. वंचित नेते बाळासाहेब आंबेडकर यांची RRCला एक्सक्लुसिव्ह मुलाखत. विविध विषयांवर मांडले स्पष्ट मत. सरोपच्या रुग्णालयात हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू. मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, पत्नीची मागणी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू. अकोल्यासह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कधी? राजकारणाच्या अगोड गोष्टींवर बच्चू कडूंचा अमरावतीवर प्रहार. आत्ताच्या राजकारणात माणुसकीचा अभाव, व्यक्त केली खंत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, बोकडबळी प्रथा बंद करा. सराव गावात प्रत्यक्ष घटनास्थळी वेगळेच चित्र. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.